नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमुगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. सरकार तुमच्या दारी ही येवजण. 6 फेब्रुवारीक राजीव गांधी कला मंदिरात कार्यावळीचे उक्तावण. बुधवारा घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत मुख्यमंत्र्यांनी सांगले. अंमली पदार्थांचे कारवाईत काणकोणा पुलिसांनी 1 कोटी परत चढ मोलाचे कोकेन जप्त केला. या प्रकरणात नायजेरियन नागरिकाक केल्या अटक. बोरी पुलाचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पावले आसा आणि उरलेले काम करपाक आयतारा 8 तारखेक रातच्या 8 वरांचेर पूल बंद करपाचे नोटीस काढला. आता खबरो विस्तारान. मुख्यमंत्र्यान बुधवारा घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत सांगले की सरकार तुमच्या दारी ही येवजण परत चालीक लायता आणि हाचे उक्तावण सोहळो येता ते 6 फेब्रुवारीक राजीव गांधी कला मंदिर फोंड्याक कार्यावळ जातली. सरकार तुमच्या दारी येवजणे खाला वेगवेगळे सर्टिफिकेट्स उपलब्ध आसतले. तशेंच मुख्यमंत्री रोजगार येवजण, स्टार्टअप येवजण, म्हजें घर, गृह आधार अशा येवजणांची माहिती दिवपा सयत अर्ज भरपाची व्यवस्था आसतली अशें मुखेलमंत्र्यान माहिती दिली. 2 कार्यक्रमा खातीर मुद्दामून आयची प्रेस कॉन्फरन्स सुरू केला. आमी गोंय सरकारच्या वतीन आमच्या सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम परत एकदा सुरवात करता. सरकार तुमच्या दारी हाचो कार्यक्रम पयलो कार्यक्रम हो 6 फेब्रुवारी 2026 शुक्रारा फोंड्या हांगासर राजीव कला मंदिर हांगासर जातलो. सरकार तुमच्या दारी ह्या कार्यक्रमांतल्यान लोकांक वेगवेगळे आपले सर्टिफिकेट्स ज्यो जाय पळय थंयसर ऑन द स्पॉट दिवपाचें प्रोविजन आमी करता. भितर रेजिडेंट सर्टिफिकेट आयले, रेशन कार्ड आयले, सोशल वेलफेअरच्यो स्किमी आयल्यो, इन्कम सर्टिफिकेट आयली, गृह आधार आयले, DDSS आयले, सोशल वेलफेअर, सोशल सेक्टर स्कीम, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, वॉटर कनेक्शन, हाऊस होल्ड टॉयलेट, लँड म्युटेशन, पार्टिशन कन्वर्जन, एग्रीकल्चर वेलफेअर, डिपार्टमेंट ऑफ द लेबर वेलफेअर स्कीम्स, EDC स्कीम्स, वेटनरी डिपार्टमेंट, लीड बँक क्रेडिट कार्ड फॅसिलिटीज, ट्रायबल वेलफेअर स्कीम, फिशरीज वेलफेअर, WRD स्कीम्स, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, जेल बेनिफिशरीज, परत स्कीम फॉर द इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, हेल्थ चेकअप, आई चेकअप, स्टार्टअप प्रमोशन सेल, लेबर एंड एम्प्लॉयमेंट, डिपार्टमेंट ऑफ द IT, गोवा डेंटल कॉलेज, EDC, चीफ मिनिस्टर रोजगार योजना, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज, PMEGP, बिझनेस लोन, ट्रान्सपोर्ट, ISLR, DSLR, पोलीस, फॉरेस्ट, GWMC, FDA, प्रोविदोरिया आणि म्हजी घर योजना ह्या सगळ्यांच्यो स्किमीचो फायदो फोंडा तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी येता त्या 6 तारखे दीस 6 फेब्रुवारी 2020 सकाळी 9 पासून सांजे 5 पर्यंत गव्हर्मेंटाचे सगळे ऑफिसर्स हे राजीव कला मंदिरात अवेलेबल आसतले. ह्या सगळ्या योजनेचो फायदो फोंडा तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी घेवचो. सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम 6 तारखेच्यान पयलो कार्यक्रम हो फोंड्यान जाता. सेकंड, आमी आमच्या मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि RDA डिपार्टमेंट, गव्हर्मेंट ऑफ गोवा हांच्या वतींतल्यान दीनदयाळ उद्योग ग्रामीण कौशल्य योजना, डिपार्टमेंट ऑफ द रुरल डेव्हलपमेंट, गव्हर्मेंट ऑफ गोवा हांच्या वतींतल्यान ही योजना सुरू करता. इट द ट्रेनिंग इन द टॉप जॉब प्रोफायल आनी जॉब सेक्टर्स. हातूंतल्यान जे भुरगे 8th to 10th पास पर्यंत आसा अशे अनएम्प्लॉयड भुरगे हांकां 3 म्हयन्याची आनी 6 म्हयन्याची ट्रेनिंग दिवन तांकां एम्प्लॉयड करपाचें सरकारान थारायलां. हितूंतल्यान जॉब रोल जे आसतले हातूंतल्यान हावजकीपिंग एसिस्टंट, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटीव, फूड एंड ब्युरेजीस एसोसिएट, फ्रंट ऑफिस एसोसिएट, कॉमिन्स इट इज एन वेअर हाऊस एसोसिएट, जनरल ड्युटी एसिस्टंट्स आणि रिटेल सेल एसिस्टंट इतक्या पद्दतीचे जॉब रोल्स आसतले. हातूंतल्यान फ्री ऑफ कॉस्ट तांकां ट्रेनिंग दितले, फ्री लर्निंग मटेरियल दितले, तांकां फ्री युनिफॉर्म दितले. तांकां हे रेजिडेन्शियल आनी नॉन रेजिडेन्शियल अशे 2 तरेचे कोर्सीस आसा. तांकां फ्री हॉस्टेल फॅसिलिटीज आसा, फूड फॅसिलिटीज फ्री आहा. तांकां स्टायफंड दितले. तांकां प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी 100% त्या सगळ्या जाणांक प्लेसमेंट करतले. जवळपास आमच्या 17 जाग्यांचेर जाता. 12 तालुक्यांनी मेळून वेगवेगळे पेडण्या पासून काणकोण पर्यंत 12 तालुक्यांनी 17 जाग्यांचेर वेगवेगळे NGOज जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन रजिस्टर्ड आसा तांच्या मार्फत हे जातले. 70% स्टायफंड तांकां 160 पर डे, म्हणजे 3 म्हयन्या खातीर जाल्यार 160 पर डे तांकां मेळटलो. फूड फॅसिलिटीज फ्री, हॉस्टेल फॅसिलिटीज फ्री तांकां आसतलो. ट्रेनिंग मटेरियल फ्री, युनिफॉर्म फ्री. ओके, हे सगळें आसतलें. आनी इंट्रस्टेड कॅन्डिडेट जे आहा ते तांच्यांनी आमी ही लिफलेटीचेर पेडण्या पासून हाज्या पर्यंत
म्हणजे काणकोणा पर्यंत तेंचे वेगवेगळे नंबर्स दिल्या हांव ती डिस्प्ले करपाक लायता तुमकां तांच्यांनी कॉन्टॅक्ट करचें आतां पर्यंत 300 भुरगे ऑलरेडी रजिस्टर्ड जाल्या आनी बाकीचे भुरगे जे आहा हे रजिस्टर्ड जातले आयक हांव सांगता सगळें सांगता एक मिनीट यूथ द एज ग्रूप बिटवीन 18 to 35 ओके 18 to 45 फॉर द वुमन SC ST and the person with the disability. Plain youth are 18 to 35, but for the woman, SC, ST, any person with the disability is 18 to 45. The youth is belonging to the BPL किंवा PIP, Participatory Identification of the Poor Household. एक सर्टिफिकेट पंचायतींनी दिवची पडटा की तो गरीब फॅमिलीतलो आसा म्हणून. हांव सगळ्या पंचायतीच्या सेक्रेटरी आनी सरपंचाक आवाहन करता की ज्यांचे इन्कम 5 लाखाच्या सकयल आसा त्या सगळ्या जाणांक ही इन्कम सर्टिफिकेट दिवपाक कांयच हरकत ना, जेका पार्टिसिपेटरी आयडेंटिफिकेशन ऑफ पुअर हाऊसहोल्ड म्हणून ही सर्टिफिकेट दिता. ही स्पेसिफिकली फॉर दीस पर्पज ओनली. हो फॉर्मॅट आमी पंचायतीच्या सायटीचेर अपलोड करतले. तांच्यांनी ह्या फॉर्मॅटान सगळ्या पंचायतींनी आनी सेक्रेटरीनी नोंद घेवची आनी तेंच्यांनी ही जो यूथ आमचो मागपाक येता ताका ही सर्टिफिकेट दिवची ज्याचे इन्कम बिलो 5 lakhs आसा. म्हाका पयलीं सोंपोनी. ओके दीनदयाळ आमचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण रोजगार योजना हाच्या अंतर्गत हो मॉडल जो आमी प्ले करता पुराय देशांत गोंयांत सगळ्यात पयलीं आनी एकमेव राज्य आसा की हो मॉडल प्ले करपी. ओके त्या खातीर हांवें सगळे सॅक्टर्स सांगले तुमकां. टुरिजम एंड हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, IT आनी लॉजिस्टीक आनी रिटेल ह्या सॅक्टरांत हे सगळे कवर जाता. जॉब प्रोफायल हांवें तुमकां सांगलें हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, फूड एंड बेवरेजीस, वेअरहाऊस, जनरल ड्युटी एंड रिटेल सर्विसीस. करंट स्टेटस 300 जाण आमकां बेनिफिशरीज हे ऑलरेडी एनरोल जाल्या. 13 ट्रेनिंग बॅचीस आमी कमेन्स केल्या. एनादर 300 यूथ आर एक्टिवली इन पायपलायन. हाज्या फुडल्यो बॅचीस ज्यो आहा तेंच्यांनी रजिस्टर्ड करून दवरचे. कंटिन्युअसली फुडल्यो बॅचीस ज्यो आहा हे आमी घेत रावतले. हाज्या खातीर ग्रासरूट इम्प्लिमेंटेशनाचेर आमकां सगळ्या 15 प्रोजेक्ट इम्प्लिमेंटींग एजन्सीज आसा ते सगळ्या प्रमाणात काम फुडें व्हरतले. हांव इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स पंचायत, जिल्हा पंचायत यांच्यांनी ह्या कार्यक्रमाक सगळ्या जाणांनी सर्व करचें. आमचो मेन हातूंतलो उद्देश जो आसा एम्प्लॉयमेंट, एम्पावरमेंट आनी इकॉनॉमीक सेक्युरिटी फॉर द रुरल गोवा हातूंतल्यान दिवची हाज्या खातीर आसा. आनी हे प्लेस केल्ले यूथ वीच इज इन स्किल्स आनी लायव्हलीहूड हे तांकां सगळ्या जाणांक मेळटलें हाजी आमी आस्त बाळगिता. अंमली पदार्थांचेर केल्ल्या व्हडल्या कारवायेत काणकोणा पुलिसांनी 1.9 कोटी परस चड मोलाचे कोकेन जप्त केला आणि ह्या प्रकरणात नायजेरियन नागरिकाक अटक केल्या. ही कारवायेत SP सावथ गोवाचे टिकम सिंग वर्मा, SDPO काणकोणचे निलेश राणे आणि PI प्रवीण हांचो सहभाग आसलो. काणकोणा पुलिसांनी 4 फेब्रुवारीक दनपारां 12:15 ते 2:30 ह्या वरा मजगती काणकोणा तारीर हांगाच्या किडलबाग हांगाच्या मोलिमा हॉटेलात धाड घाली. धाड घालतना 47 वर्सां पिरायेच्या ओनेचोलेम फ्रायडे ह्या आरोपीक 219.9 ग्राम कोकेन व्हरतना रंगी हात धरलो असो आरोप आसा, जे आंतरराष्ट्रीय बाजारात 1,90,95,हजार मोलाची अदमास आसा. Third case which was registered yesterday on the 3rd of February, wherein based on reliable information we caught red-handed one person, namely Walter Fernandez, who is a resident of Kankon only, जिसमें उसके पास हमें around 20+ grams MDMA, 3.5 grams cocaine और 111 grams चरस उसके पोजेशन में मिला. Based on that we registered a NDPS case and the investigation is in progress. उसकी इंटेरोगेशन में हमें एक और आदमी मिला जो कि उसका एक हम कह सकते हैं कि आगे एक सप्लायर का काम करता था, आगे फर्दर पेडलिंग का काम करता था. तो वो उसको भी हमने उस केस में अरेस्ट किया है. तो उसका नाम सुमित बांडेकर है और सेक्शन 29 में उसको हमने अरेस्ट किया है. नेक्स्ट इसके बाद क्या है, इसमें और फर्दर इसमें इंफॉर्मेशन डेवलप की गई और कल के उसके बाद आज 4 तारीख को हमने एक और केस रजिस्टर किया है, एक जिसमें एक नाइजीरियन जिसका नाम है ओनियो फ्राइडे, उसके पास हमें अराउंड 219 ग्राम्स ऑफ कोकेन जिसकी वर्थ इज अराउंड 1.1 CR.
तो टोटल ये 4 केसेस हैं, इनमें 3 केसेस कमर्शियल हैं, तो कमर्शियल क्वांटिटी के, और जिसमें टोटल वर्थ ऑफ ऑल दी सीज्ड कॉन्ट्राबैंड इज अराउंड 1.2 crores। ठीक है, फर्दर इनमें आगे फर्दर क्या कहाँ से लेकर आते थे, किसको देते थे, वो सारी इन्वेस्टिगेशन इसमें चल रही है। सर ये नाइजीरिया पकड़ा कहाँ पकड़ा है? साउथ में कानपुर में पकड़ा इसको। नाइजीरिया कानपुर मिळेल आज। और दूसरा बोरी पुलाचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पावल्ले आसा आणि उरलेले काम आयतारा 8 तारखेक रातच्या 8 वरांचेर पूल बंद आसतलो हे नोटीस काढला। सोमारा सकाळी 8 वरांचेर हो रस्तो चालू जातलो तेन्ना सगळ्या विनंती आसा की सहकार्य करचें अशें PWD असिस्टंट इंजिनियर हांणी मागलां। सहाय्यक अभियंत्यान सांगलें की पुलीस तशेंच रिव्हर नॅव्हिगेशन खात्याक कळीत केलां की फेरी सर्वीस जास्त दवरची, कारण राशोल, आडपय आनी दुर्बाट हांगा येरादारीक त्रास जावचे न्हू हाच्या खातीर तयारी करतले अशें सांगलें। आमचें बोरये पुलाचें जें काम आसा तें अंतीम टप्प्यान पावल्लें आसा। येता त्या आयतारा दिसा रातच्या 8 आमी ब्रीज बंद करपाचें नोटिफिकेशन काडलेलें आसा। तें सकाळीं 9 तारखेक सकाळच्या 8 आमी ब्रीज ओपन करतले। ते दिसा आमी ब्रिजाचेर रातचें हॉट मिक्सिंग घालून जें आमी फोडून काडलेलें आसलें आनी वॉटरप्रुफींग करून सगळें जें काम केल्लें आसा तें आमी सगळें हॉट मिक्सिंग करून काडटले अशें काम आमी त्या दिसा दवरलां आनी एके रातीन तें आमी सोंपयतले। 8 तारखेक बंद रातचो 8 तारखेक आयतारा रातचो 8 बंद जातलो आनी दुसरे दिसा सकाळीं 8 आमी चालू करतले, ब्रीज ओपन करतले, हॉट मिक्स कंप्लीट करून। पॉलिमर मॉडिफायड बिट्युमीन कॉन्क्रीट अशें स्पेशल हॉट मिक्सिंग आमी थंय घालता। त्या खातीर सगळ्यां कडेन एक विनंती आसा की मातशें आमकां सहकार्य करचें। आमकां आनी पुलीस आमी डिप्लॉय केलात करतलेच, म्हणजे पुलिसांक हें नोटिफिकेशन डेप्युटी कलेक्टराक सगळ्यांक धाडना, पूण लोकांनी आमकां त्या दिसा कॉपरेट करचें। आमी फेरी बोट म्हणजे रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटाक ऑलरेडी कळयल्लें आसा आनी कळयतलेंय बी, डायरेक्टराय कडेन उलयतलें की आमकां स्पेशल एक्स्ट्रा फेरी बोटी राशोल आनी दुर्बाट आनी आडपय हांगा घालच्यो त्या दिसा। त्या खातीर रातची जी कितें लोकांक जमत त्रास जावचे न्ही अशी म्हणून एक वेवस्था आमी करतले। फेरी चालू असतली त्या रस्ते फेरी चालू दवरा अशें म्हणून आमी रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटाक आमी रिक्वेस्ट करतले। 1 लाख ते 5 लाखाचे फ्रॉड थळावे पुलीस हाताळटले, तेची FIR जातली, जाल्यार 5 लाखा वयल्यो केशी सायबर क्रायम हाताळटले, DGP अलोक कुमारान सांगले। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या येजमाने खाला चर्चा सत्र जाले। हातूंत गोंय सरकाराचो मुखेल सचिव डॉक्टर V कांडवेलू, DGP अलोक कुमार, वेगवेगळ्या खात्यांतले सचिव पदाचे अधिकारी, उत्तर गोंय आनी दक्षिण गोंय जिल्लो अधिकारी, गोवा राज्य बायला आयोग खात्यांतले अधिकारी, केंद्रीय आनी राज्य एजन्सीचे प्रतिनिधी ह्या परिशदेत हजर आसले। आज ऑनरेबल चीफ मिनिस्टर गोवा ने गोवा पुलिस के 2 इनिशिएटिव को लॉन्च किया है, जिसमें एक है कि जितने भी साइबर फ्रॉड कंप्लेंट ऑनलाइन आती है उसमें 1 लाख से जो ऊपर की कंप्लेंट है वो ऑटोमेटिकली उसको हम लोग FIR में कन्वर्ट करेंगे। एंड ये इससे एक बहुत बड़ा रिलीफ जो विक्टिम को मिलने वाला है वो ये है कि जब भी हम कोई भी अमाउंट जो फ्रॉड हुआ है उसको बैंक में फ्रीज करते हैं तो FIR अगर रजिस्टर नहीं है तो उसमें उसको पैसा वापस मिलने में कई बार दिक्कत होती है, क्योंकि कोर्ट्स कहती हैं कि पहले FIR रजिस्टर होनी चाहिए। तो ये एक गोवा गवर्नमेंट का ऑनरेबल CM के निर्देशन में एक बहुत बड़ा स्टेप है, जिसके तहत जो साइबर फ्रॉड विक्टिम्स हैं उसको एक तो रिलीफ मिलेगा, साथ ही इन्वेस्टिगेशन भी इसके बाद ज़्यादा उसकी इन्वेस्टिगेशन की अकाउंटेबिलिटी भी रहेगी, और ये एक बहुत बड़ा कदम है। इसमें 1 लाख से जो 5 लाख रुपए तक के फ्रॉड है वो लोकल पुलिस स्टेशन में ही इन्वेस्टिगेट होंगे। 5 लाख से जो ज़्यादा के फ्रॉड हैं वो साइबर पुलिस स्टेशन इसमें इन्वेस्टिगेट करेगा। तो ये हम देखते हैं कि गोवा गवर्नमेंट का एक बहुत बड़ा कदम मैं कहता हूँ कि ये है, जहाँ तक साइबर फ्रॉड विक्टिम्स की बात है उनकी मदद के लिए। इसके अलावा दूसरा एक जो इनिशिएटिव आज ऑनरेबल गोवा चीफ मिनिस्टर ने लॉन्च किया है वो है इंटेलिजेंस फ्यूजन सेंटर। इंटेलिजेंस फ्यूजन सेंटर क्राइम ब्रांच के अंदर काम करेगा, और ये बेसिकली जो टेक्नोलॉजी के माध्यम से जो क्रिमिनल्स के ऊपर एक नज़र रखने का तरीका है। इसमें 2 चीज़ें हैं, एक तो जितने भी गोवा पुलिस के इन्वेस्टिगेटिव यूनिट है, जैसे पुलिस स्टेशन है, एंटी नार्कोटिक्स सेल है, क्राइम ब्रांच है, साइबर क्राइम है, ह्यूमन पुलिस स्टेशन है, कोस्टल पुलिस है, जो इन्वेस्टिगेशन जहाँ होती है, इन तमाम यूनिट्स को अगर टेक्नोलॉजी से रिलेटेड कुछ मदद चाहिए
तो उसमें वो इंटेलिजेंस फ्यूजन सेंटर को रिक्वेस्ट करके वहाँ पे एक ट्रेंड मैन पावर होगा जो कि जो भी इंटेलिजेंस किसी क्रिमिनल के बारे में इन्वेस्टिगेशन से रिलेटेड इकट्ठी जैसे जैसे सेंट्रल का रॉ होता है वैसा इकट्ठी की जा सकती है। नहीं हमें हाँ मतलब वैसा वैसा कॉन्सेप्ट जैसा टेक्निकल कैपेबिलिटी जिनके पास बहुत सारी है तो उसकी मदद से ये करेंगे। ये बेसिकली इन्वेस्टिगेशन को फास्ट पेस करने के लिए ये कदम गोवा पुलिस ने उठाया है और इसके अंदर में एक दूसरा जो हम लोगों का मकसद है और उसको हम कामयाब करने की कोशिश करेंगे। पर ये मकसद जो है वो ये है कि इंटर स्टेट क्रिमिनल गैंग्स जो कि गोवा में आके अभी ऑपरेट करते हैं या ऑर्गेनाइज्ड क्रिमिनल गैंग्स हैं उनके ऊपर किस तरीके से इंटेलिजेंस इकट्ठा करके इसके पहले कि वो कुछ स्ट्राइक करें क्या हम जो डिस्ट्रिक्ट पुलिस है उनको कोई इनपुट दे सकते हैं तो वो उस हिसाब से भी काम करने की इसमें कोशिश की जाएगी। like example we can say that the state would have its own intelligence like raw and all which will work behind and nobody knows। इन्वेस्टिगेशन को फास्ट पेस करने के लिए और जो गैंग्स हैं उनके ऊपर और ज़्यादा तीखी नज़र रखने के लिए ताकि हम क्राइम को प्रिवेंट कर सकें इस दोनों मकसद से ये हम लोगों ने लॉन्च किया है। लोटलीतल्या वाडोली आनी कॅन्टर खजान हांगाच्या शेतांतल्यान गाळ काडून फाटल्यान कांय वर्सां सावन लागवड जावंक नाशिल्ली शेतकी जमीन आता लागवडी खातीर तयार केल्या अशें आमदार एलेक्स रेजिनाल्डान सांगले। ह्या वाठारात 3.5 किलोमीटर लांब बांद 12 कोटी खर्च करून बांदपाचें काम सुरू आसा आनी सुमार 95% काम पयलींच पुराय जाला। तशेंच गोंयांत लागवड जावपी पारंपारीक आजगो भाताची लागवड फकत खाजान शेतात आसा अशें सांगलें। कमिटीन भरपूर मेहनत घेतल्या आनी हांवें ताका जाय तो तेंको दिला। आतां काम पुराय जाल्लें आसा। शेतकऱ्यांकडे मागता की तांच्यांनी फुडाकार घेवन शेत लावचें अशें आमदारान मागलां। शेत आहा तें इट वॉज कितल्या वर्सां पाड आसलेलें बायल उदक दर्या उदक भितर येतालें बांद सारता आसलो आख्खो बांद गेलो सॉयल कन्जर्वेशनाचेर आनी दॅट वॉज आख्खो बांद गेलो सॉयल कन्जर्वेशनाचेर अबावट 12 crores काम बांद आख्खो कंप्लीट जालो ऑलमोस्ट 95% कंप्लीट जाला। नाव ताका आनी काम आसलेलें शेत रोवपाक ताका आनी काम आसलेलें ते होंडार उसपा जाय वॉटर आनी शेत एक लेवलाचेर जाल्लें सो दे हॅव टू बी एक्सकवेटेड सो एक्सकवेशन काम करपाक कमिटीको पयसो आहलो कमिटी क्लियरन्स मेळनासलें कमिटी क्लियरन्स मामलादाराक विचारून हाडिल्लें। नाव आवर जॉब इज टू फायनली बांदून होंडार उसपून सॉ रेडी करून शेत रोवपाचें। कमिटी भरपूर काम करता कमिटीनी भरपूर काम केलां मुगे सुसेग पेटी केला हें करपाक जाय नासलो तें काम करून लायलें केलें जालें। आय एम हॅपी अशें काम जालां बट आमगे आतां कितें जावपा जाय शेतकार रेडी जावपा जाय रोवपाक सो आतां ओनर्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन द शेतकार मुगे सगळे हें आहा ताका कितले त्रास पडल्या पणी हांव तांकां मशीन दिवपा जाय कितें दिवपा जाय वी वील गिव देम बट कोंतान सी हाव नायस इट लुक्स सी प्रिस्टायन एरिया हें शेत रोयल्यार अचिवमेंट सो हें करपाक हांव आमगे नेक्स्ट जॉब जालें तें जालें आतां आनी जॉब उरलां कमिटी परतून एकदां मिटींग घेवन शेतकारां रेडी करून तें काम करपाचें इतू पडे आमी काम कोत्ताय तें फायनली फॉर पोस्टेरिटी आनी आमी केन्ना दाखयनाय फर्स्ट टायम आमी एक्चुअली फर्स्ट टायम हें काम कमेस केल्यार जायत टायम जालो फर्स्ट टायम वी हॅव शोकेस दीस वर्क बट वेदर वी शोकेस or not our focus is on the shetkar to cultivate. We will be successful and happy only when the shetkar cultivates. It kelte we are not going to call it an achievement. 4 lakhs antuli मकसद 3 लाख आमी रोयल्या बऱ्या कित्याक सगळी रोवपा मेळना कित्याक तेका 2 भाशे आहा एक युनीक हें आहा शेताक हेच शेतांत एक सायडीन रोयल्यार भात 10 times मोर जाता एक कोणसाक 60 भातां हें जाताय ग्रॅन्युल्स जाताय आमगे आहाय त्यो 25-30 जाताय मॅक्झिमम 60-65 जाताय म्हणजे हितू एक कोणसा एकूच वन स्टीक कोणास फूल आसता एकूच सो द हे शेताक युनीक हें आहा एक सायडीन रोयल्यार 1 part of the area द प्रोडक्शन इज अदर इल्लें प्रोडक्शन आसा सो बट सम एरियाज वी कांट कल्टिवेट बिकॉज ऑफ वॉटर हें थिंग मातशें लो आसतलें बट आमगे चॅलेंज वी वील टेक इट फॉरवर्ड एंड वी वील सी दॅट वी हॅव मोर ना दोन टायम ना हें हारयलें आनी उदक पडटा आनी आमगे हिंग पळय शेत रोयताय न्हू एक टिपिकल वेरायटी तेका आजगो आमी आमगे लोकल भाशेन आजगो म्हणटाय गव्हर्मेंटान ते कुरंगूट म्हणटाय ती वेरायटी दुसरे कडेन खंय जायना फकत खाजनांनी जाता
आनी आमगे खाजना फकत तेंच रोवपा जाता, दुसरी रोवपा जायना. ह्या वर्सा तुमी रोवपाक आमी फूल आमी फूल रोयना जाल्यार आनी कितें करतलो, रोयना जाल्यार वी हॅव टू रिक्वेस्ट देम, ना जाल्यार आमी कोण रोयत तेका दिवपाचें. आमी सद्याक ना म्हणजे तेका थोडे आहाय मनीस दुसऱ्यांगे शेत एजन्सीज आहाय रोवपाक. ना एजन्सी म्हणजे प्रायव्हेट पार्टीज या, या. ते तेंक दिवतले रोवपाक. कम्युनिटी फार्मिंग जाता काय कशें? कम्युनिटी फार्मिंग ना ना, सेपरेट Tenants कम्युनिटी फार्मिंग म्हणजे tenants. आमगे भिताय Tenants. शेतारातून भिताय लोक. Tenants आहे आमचे. तशेंच दिवं जाता न्ही? जाता आता येथे जे आता तुम्ही हे करता पळय निवळ करता ते उदक भायल्या भितर सरता. ना इट इज वॉटर स्टेबिलायज करपाक. शेत रोयली काय ना उदक शेतां रावूंक जायना, खूंय एक कोणी आसपाय. सो तो होण मारप तें उदक फवल थिंग रावपाक. रोमता आसतना उदक वता येना, मागीर उदक जाय. सो दॅट इज कॉल्ड हें तेका कितें म्हणटा वॉटर मॅनेजमेंट वॉटर ना ते कितें म्हणटा हय ना ते कितें म्हणटा तेका वॉटर ऑगमेंटेशन ऑफ वॉटर. खारें उदक. ऑल खारें. दिवचलचे ओकिनावा मार्शल आर्ट्स अकादमीन आपलो पयलो ब्लॅक बेल्ट बॅच यशस्वी रितीन पूर्ण केला. मुळगांव आमदार भवनात पासआउट विद्यार्थ्यांचो निरोप सोहळो जालो. दिवचलच्या ओकिनावा मार्शल आर्ट्स अकादमीची पहिली ब्लॅक बेल्ट बॅच प्रशिक्षीत जावन भायर सरली. ह्या निमतान मुळगांवच्या आमदार भवनात निरोप सुवाळो घडोवन हाडलो. सुवाळ्याक दिवचलचो आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये, मयेचो आमदार पेमेंद्र शेट हजर आसले. रुद्रेश रेडकरान कांय वर्सां आदीं ही अकादमी सुरू केल्ली. अकादमीच्या स विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट पदवी मेळयल्या. शेवटाक ह्या सवय प्रशिक्षणाचो आमदारान भोवमान केलो. सो हे स्पोर्ट्सान कितें जाता तुमकां भुरग्याचे जे सगळे सेन्सीस आसात ते एक्टीव जाता, रिफ्लेक्सीस एक्टीव जाता. रिफ्लेक्सीस एक्टीव जावन ते डे टू डे स्किलिंग खंयचीय स्कील तुज्या कडेन आसा ताका खूब फायदेशीर जाता. सो त्या खातीर तो मोठो सत्तर बाकीच्या पॅरंट्सांनी घालपाचे. ऑफकोर्स तो मोठो प्रायवेट करता, फीज हॅज टू बी पेड, कळ्ळें न्ही. बट गॉड नोज इन फ्युचर स्कुलांनी जर इंट्रोड्यूस केले जाल्यार सगळ्या भुरग्यांक करपाक गावतले. आता कशें आसा विथ न्यू एज्युकेशन पॉलिसी जर तुम्ही पळयशात, वी डोंट फोकस ओनली ऑन एकाडेमिक्स. नॉन एकाडेमिक आमी तितलोच आज हे करता. हांव इतलेंच सांगता भुरग्यांनी खंयची स्कील तुमच्या कडेन आसली नॉट अ वेस्ट. एब्सोल्युटली जिवनात तुमकां फायदेशीर आसा. पॅरंट्स आनी भुरग्यांक रादर दॅन मोबायलार अशा गोश्टी शिकच्या असल्या गोश्टी मुद्दाम इन्वॉल्व करपाची. आनी सगळ्यात व्हडले आनी लास्ट एक सांगता, विथ न्यू टेक्नॉलॉजी, विथ न्यू एकाडेमिक्स, विथ न्यू कॉम्पिटिशन लॉट ऑफ भुरग्यांक स्ट्रेस येता आनी स्ट्रेस बस्टर जाय पडटा. म्हणून भुरग्यांक तेंच्या हॉबीज कितें शिकता. थोड्यांक कदाचित हे जे ब्लॅक बेल्ट भुरगे आसा तो कितें करतलो 12वी आसतना शिकतलो सबंदीस आनी मदीं भितर एक वर आपूण खेळपाक वता, ते ब्लॅक बेल्ट करूंक वता, त्यात तुजो स्ट्रेस बस्ट जाता. किंवा कोण तरी म्युझिकच आसा थंय स्ट्रेस बस्ट जाता. स्ट्रेस बस्टर आसपाची खूब गरज आसा, सगळ्यांकच गरज आसा, भुरग्यांक खास करून आसा. हांव परत एकदा शिक्षणा बरोबर मार्शल आर्ट शिकप ही आयज काळाची गरज आसा. आणि प्रत्येक पालकांनी जर हेची नोंद घेतली की आपल्या भुरग्याक फौलादी शरिराचे जावचे अशा म्हणून जर विचार केले जाल्यार हे एक बरी गोष्ट आजच्या भुरग्या खातीर आमकां आमी लावपाक जाय. ताणून धरची पडटली की आज समाजात ह्यो गोष्टी सेल्फ डिफेन्स आसात. सेल्फ डिफेन्स म्हणना तर त्याच्या उत्कर्शा खातीर, त्याच्या उज्ज्वल भविष्या खातीर आता हो एक स्पोर्ट्स जाल्लो आसा. आनी ह्या स्पोर्ट्साचो उपयोग आपले स्कील वाडोवपाकूच लागत न्हू, तर आपले जे स्कील इतले पर्यंत वाडयता की आमी देशाचें नांव उज्ज्वल करून देशात सुद्धा एक बऱ्या प्रगतीचेर व्हरोंक शकता. म्हाका 10 वर्सां जाली आता कराटेन हांवें स्टार्ट केल्ल्या. 2015 स्टार्ट केल्लें आनी एका टायमार हांवें चिंतलेलें की हांव बीन एक टायम सर जातलो आनी हांव बीन म्हाजी भुरगे म्हाजे ब्लॅक बेल्ट जातले. एका टायमार हांवें जेन्ना स्टार्ट केली तेन्ना चिंतलेलें, बट तो आयज दीस येयला, तर तेज्या खूब बरें दिसता. आनी तशेंच चडशे काळा की आमकां दिसता की कराटे फक्त खेळ आनी एक सेल्फ डिफेन्स, बट ना, कराटे तेच्याकून खूब आहा. कराटे फॉर माझ्या खातीर कराटे इज एवरीथिंग. बिकॉज कराटे आमकां शिकयता डिसिजन मेकिंग, तो आमकां एक पाथवे गायड करता आमकां लायफान. तशेंच आमकां तो सेल्फ कॉन्फिडन्स दिता. सो इन शॉर्ट कराटे आमकां सगळ्या हितून हेल्प करता. तशेंच जेन्ना आमी आतां कराटे करता, सो कराटेन आमी
स्टन शिकतले, वेपन्स शिकतले, मागीर आमी डिफरंट किक शिकतले. सो हितून कित्याक आमची बॉडी स्ट्रॉंग जाता. बट दिस इज नॉट ओनली कराटे. कराटे म्हटल्यार कितें, हे करतूच आमचे कडेन पावर येता. बट ही पावर आमी केन्ना यूज करप हे आमकां कराटे शिकयता. सार्थक फाउंडेशनान इंडियन मेडिकल असोसिएशन, फोंडा, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या सहकार्यान मेगा रक्तदान शिबीर आणि मेगा मेडिकल कॅम्प आयोजित केला. हे शिबीर 8 फेब्रुवारी फोंडा कुडतरकर नगरी विद्यावृद्धी शाळेत जातले. या फुकट वैजकीय शिबिराचो चडांत चड फायदो घेवचो आणि रक्तदान मोहिमेत वांटो घेवचो अशें आयोजकांनी फोंडा तालुक्यांतल्या लोकांक आवाहन केलां. ह्या शिबिरांत जायत्यो तज्ञ सेवा उपलब्ध आसतल्यो. तातूंत सामान्य वैद्य सल्लागार, ऑर्थोपेडीक तपासणी, फिजिओथेरपी, हाडाची तपासणी, दोळ्यांची तपासणी, ENT, कॅन्सराची तपासणी, बालरोग विज्ञानाचो सल्लो आणि हेर मुळावी भलायकी तपासणी हांचो आस्पाव आसतलो. सांगलें की हो जो मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आणि हेल्थ कॅम्प त्या सार्थक फाउंडेशनच्या बॅनरा खाली हो आयोजीत केल्लो आसा. आणि सार्थक फाउंडेशनाक बाकी सगळ्या हेर संस्थांनी जशें रोटरी क्लब म्हणजे पोंडा फर्स्ट, प्रोग्रेसीव पोंडा आणि ताका सपोर्ट दिला. पूण मेन जो ऑर्गनायझर आसा तो सार्थक फाउंडेशन. आणि सुदेश बाब आतां आज सगळे गोंयभर एक ब्लड मॅन म्हणून वळखता, जेणें म्हाका दिसता 100 वयर, तितके दाखलो म्हाका खबर ना, पूण अवश्य 100 वयर ताणें फावट आपलें रक्तदान दिल्लें आसा. आणि अशें म्हणटाले की रक्तदान हें सगळ्यांत श्रेष्ठ दान. म्हणजे जें रक्त कोण तयार करूंक शकना तें आमीच मनशांनी दान दिवचें पडटा. ताका रक्त तयार करपाचें अजून कांय युनीट फॅक्टरी जाल्ली ना. सो रक्त हें दिवचें पडटा. आणि त्या खातीर हांव सगळ्या आमच्या फोंडेच्या नागरिकांक आव्हान करता की तुमी 8 तारखेक 8 फेब्रुवारी हो जो रक्तदान शिबीर आणि जो एक मेगा मेडिकल कॅम्प आसा आयोजीत केल्लो आसा, तातूंत तुमी सगळ्यांनी सहभागी जावचे. सो सार्थक फाउंडेशना बरोबर मेळून भरपूर ऑर्गनायझेशन्स इन्क्लुडींग हायवे फोंडा इज ऑर्गनायझींग दीस कॅम्प. सो मेन सार्थक फाउंडेशनान हे आमकां सगळ्यांक अप्रोच केल्लें आणि वी नो हाव गुड जॉब दे आर डुईंग एज फार एज ब्लड डोनेशन इज कन्सर्न. जशें सांगिल्ल्या प्रमाणे ब्लड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी डोनेट करतकीरूच हेल्दी लोकांनी डोनेट करतकीरूच तें लोकांक उपलब्ध जाता. इन एडिशन आमी मेगा हेल्थ कॅम्प करपा आसा, तातूंत फ्री चॅकअप जातले. भरपूर फेसिलिटीज वेगवेगळ्या फिल्ड्सांचे डॉक्टर्सांक आमी अवेलेबल करतले, जशें मेडिसीन, सर्जरी, गायनेक, ऑर्थोपेडिक्स, पिडियाट्रिक्स, ऑफ्थाल, ENT. आनी तुमकां फ्री चॅकअप जातलो. आनी एक गजाल म्हणल्यार आज 4 फेब्रुवारी वर्ल्ड कॅन्सर डे आसा. आनी तुमकां खबर आसतलें की कॅन्सर आतां कितलो स्प्रेड जाता. मेन प्रॉब्लेम कॅन्सरान जाता अर्ली डिटेक्शन जावपाक पावना, बिकॉज तांचे सिम्टम्स जे आसता, त्रास, ते खूब नॉन स्पेसिफीक आसता. सो तुमकां कितेंय त्रास आसा, अर्ली डिटेक्शन जर जाता जाल्यार कॅन्सराचो ट्रिटमेंट इजिली जावपाक शकता. सो जेन्ना अशें हेल्थ कॅम्प ऑर्गनायज करता, बारीक तुमचे जर कितें कंप्लेन्स आसा त्यो तुमी घेवन येवच्यो. आनी कितें आसा तें ताजे फुडें आमी ताजो ट्रिटमेंट किंवा फुडें कितें करपाक शकता तें आमी तुमकां कळोवंक शकता. आमकां जेन्ना हे मिळाले खबर की सार्थक फाउंडेशन इज चांगलं मोलाचे काम करतात, आमची डिसाईड केलं की वी शुड सपोर्ट सच गुड इनिशिएटिव्ह बाय एनी. आणि अलॉंग विथ दिस म्हणजे बाकीचे पेज जे ऑर्गनायझेशन असतात, रोटरी क्लब आणि राजभवन त्याच्या सो आणि जसं म्हटलं की ब्लड डोनेशन, ब्लड इज वन थिंग विच इज कॅनॉट गो अँड मेडिकल अँड बाय इट अनलेस कोणी तरी तुम्हाला डोनेट करता. हांव मायसेल्फ कार्डियॅक सर्जन, तर म्हाका खबर आसा की तेची वॉट इम्पॉर्टंट इज ब्लड मागीर जेन्ना आमी ऑपरेशन करता ते तितलें आसा. आणि सो आणि तशें आसता की ब्लड की आतां तशें नव्यो गोंया ठिकाणी येता, ताका लागून तेची रिक्वायरमेंट चड आसतली आणि ताका दुसरें देर इज नो अदर ऑप्शन. आणि त्याच्या बरोबरच आम्ही याच्यात एक मल्टी स्पेशालिटी कॅम्प, त्याच्यात डिफरंट स्पेशालिटी लागेल, मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, पिडियाट्रिक्स, ऑफ्थॅम, फिजिओथेरपी, आयुर्वेदा, सध्या तिथे व्हडले मेडिकल चेकअप, हेल्थ चेकअप कॅम्प आसा. So I request all the citizens of Ponda to participate on the 8th of February in Vidyaprabhudari camp. 22 संस्था वेगवेगळ्यो, हातूंत IMA पोंडा ब्रांच, हाज्या नंतर पोंडा फर्स्ट आसा, प्रोग्रेसीव पोंडा आसा, विद्याबुद्धी संस्था आसा, रोटरी क्लब ऑफ पोंडा आसा, रोटरी क्लब ऑफ मारगांव मिड टाउन आसा, हाज्या नंतर
वेगळ्यो आनी अन्य संस्था आसा हाच्या माध्यमांतल्यान फोंड्या एक गोंयचो पयलो प्रयत्न आसतलो की मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आनी मेगा मेडिकल कॅम्प फोंड्यान गोंयांत पयलींच फावटी जाता अशें म्हाका तरी दिसता. कारण ब्लड डोनेशन कॅम्प करतना आमी म्हाका दिसता 500 ब्लड डोनर्स आमी टार्गेट केले. म्हाका दिसता हो कॅम्प जो आसा तो 200 ब्लड डोनराच्या सकयल येवचो ना. आनी मेडिकल कॅम्प आमी करतना म्हाका दिसता मिनिमम 500 सकयल तरी देंवचें ना अशें म्हाका तरी दिसता. कारण कशें आसा प्रत्येक संस्थेचे हातून सहभाग आसा आनी प्रत्येक संस्थेचे हातून काम आसा. मग खंय तरी सार्थक फावंडेशनूच हो ब्लड डोनेशन कॅम्प करता मेगा ब्लड डोनेशन कॅम्प करता अशें ना. एक खंय तरी तुमी वयर पळयलां आसतलें की हायवे फोंडा आमी लायला थंय नांवां घालणें शक्य ना. तो बारीक आमी बॅनर केला कितें मग खंय तरी खंयच्याय संस्थेचें नांव जरी दिलें जाल्यार आमी एक ग्रूप टीम म्हणून आमी एक काम करता. श्रीदेवी शांतादुर्गा मंडळ म्हापसाच्या उत्सव समितीन आवाहन केला की येता ते 8 फेब्रुवारीक सकाळी 11 वरांचेर म्हापशाची ग्रामदेवता ही धारगळे आसनस्थ जाल्ल्या त्या देवस्थानात वनभोजन उत्सव आयोजित केला. तेन्ना मूळ म्हापशाकारांनी मोठ्या संख्येन हजेरी लावची. ह्या पारंपारीक वनभोजनाचो उत्सव गेल्या 100 वर्सां चलतालो. तो कांय कारणांक लागून खंडीत जालो आनी तो परत सुरू करपाक देवीन कौल दिल्ल्यान समितीन पुढाकार घेतला. तशेंच म्हापशा बाजाराक जायत्या वर्सां सावन गोंयांत नामनेचो बाजार म्हणून वळखतात आनी त्या बाजाराची खाशेलेपण म्हळ्यार गोंयच्या पारंपारीक अन्न माडाची सूर, म्होंव, मिरची, गांवांतली भाजी, भिंड्यार तेल, खोबरेल तेल अशा खातीर आशिल्लो बाजार खंय तरी फाटीं उरपाक लागला अशी भिरांत दिसपाक लागल्या. हाची परत भरभराट जावची म्हणून म्हापशाकारांनी बाजारकारांनी एकठांय येवन देवी कडेन मागणी करपाचें थारायलां. निवासिनी श्री शांतादुर्गा देवीचो जो वनभोजन उत्सव गेल्या 100 वर्सां पयलीं चालू आसलो तशा पद्दतीच्या देवस्थानच्या घटनेन सुद्दां नमूद केलेलें आसा. वनभोजन हो 10 लोकांनी साजरो करचो. 10 लोक म्हणजे ग्रामस्थ त्या आनी तो वनभोजन हो चालू आसलेलो. पण पोर्तुगीज काळान वनभोजनाची जी परंपरा आसलेली ती धारगळी या ठिकाणी चालू असली की आज देवस्थानाक जवळ जवळ धारगळी स्थलांतरीत जावन 250 वर्सां जायत त्या वेळाचेर वनभोजन हो प्रकार जो उत्सव आसा हो कायमस्वरूपी ते आसलो. पण काही काळानंतर हो वनभोजन उत्सव खंडीत जालो आनी खंडीत जाल्यानंतर तो चालू जालो ना. तेन्ना ह्या फाटल्या उत्सवाच्या वेळाचेर ज्या वेळाचेर पालखी देवळान येयल्यानंतर कौल घेवपाचो पद्दत आसा त्या पद्दतीनुसार ते कौलाक दाखयले आनी कौलाक दाखयल्यानंतर तेची चवकशी केली. कमिटीन धारगळ देवस्थान समितीच्या कमिटीन चवकशी केली. चवकशी केल्यानंतर पुन्हा तेंच्यांनी 4-5 ग्रामस्थांक घेवन अनेकदा प्रसाद घेतलो. तर प्रसादाक तेच सांगले की वनभोजन जी खंडीत जाल्यार ती चालू करूंक जाय. आनी त्या दृश्टिकोनांतसून शांतादुर्गा देवस्थान समितीन ग्रामस्थांक संपर्क साधलो आनी संपर्क साधल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांची एक म्हत्वाची बैठक सिरसाट हॉलांत जाली आनी ह्या हॉलांत एक ठरयलें की 8 फेब्रुवारी ह्या दिसा वनभोजन करचें. कित्याक शांतादुर्गेचो कौल प्रसाद आसा त्या कौल प्रसादानुसार ते वनभोजन जी खंडीत जालेली परंपरा आसा ती खंडीत जालेली परंपरा पुन्हा चालू करप हो त्या ठिकाणी एकमतान निर्णय जालो आनी वनभोजन हे 8 तारखेर थारले. कित्याक शांतादुर्गा देवी ही म्हापशाकारांची ग्रामदेवत आसा. आमकां सगळ्यांची श्रद्धास्थान आसा. ज्या ज्या वेळाचेर आमच्या घरांत मंगल कार्य जाता त्या वेळार ग्रामदेवतेच्या नांवान आमी त्या ठिकाणी त्या अमृताचे फळ दवरले वयता आनी हो उत्सव आमी त्या देवीचें स्मरण करता. तेन्ना हो वनभोजन आसा वनभोजन करचें अशें आमचें थारलें. म्हापशाची ग्रामदेवी जशी देवी शांतादुर्गा आसा तिचो दीस शुक्रार म्हणून मनयलो वयता तसोच म्हापशा ही वेपाऱ्यांची बी एक आयडेंटिटी आसा. वेपाऱ्यांची कित्येक वर्सां म्हापशा नांवूच हे वेपाऱ्या वयल्यान येयलेलें आसा त्या वेपारा वयल्यान येयलेलें आसा. त्यामुळे हांव इतली मागणी करता म्हापशाच्या जनते कडेन की येणाऱ्या 8 तारखेक आयतारा सकाळी 11 वाजता थंयसर धारगळीच्या पठारांत जे थंयसर आमी वनभोजन करतले तो एक कार्यक्रम 4 वरांचो आसा. म्हापशाची उदरगती जावपाची गरज आसा. म्हापशा ज्या प्रमाणे गेले कित्येक वर्सां खंय तरी फाटीं उरलेले आसा हे एक देवीच्या कृपेन
देवीची ही म्हापशा ग्रामदेवी असल्या कारणान देवीची जी ही म्हापशा प्रांत आसा तिचो आनी त्यामुळे म्हापशाचे बरें जावचे म्हापशाचे उदरगती जावचे हेच्या खातीर आमी सगळे एकत्रीत येवपाची गरज आसा आनी ह्या निमित्तान हेजे एक फुडाकार घेवपा खातीर सगळ्यांनी आमी ही जी वनभोजन देवीच्या पौला प्रमाणे फुडाकार घेतलेलो आसा ताका तुमी सगळ्यांनी हातभार लावन तुमी सगळ्यांनी आमच्या ह्या कार्यक्रमाक आव्हान करता की तुम्ही इंट्रस्ट ह्या कार्यक्रमात मुद्दाम दाखोवचो कित्याक आमी पळयलां की खुबशे हे जे आमचे जुने जे रिच्युअल्स आनी जे आमचे परंपरा जे आसा जे खंडीत जाल्ले आसा ते रिवायव करपाच्या खातीर जो आमी हो स्टेप घेतला तितून आमकां सपोर्ट करचो आनी तशेंच तरणाट्या सगळ्या भुरग्यांनी हितून खूब इंट्रस्ट दाखोवन व्हडलो प्रोग्राम करचो तशेंच जे आयज जे आमकां म्हापशेकारांक ऑपॉर्च्युनिटी येयलेली आसा हे प्रत्येक जनरेशन जे आमची फुडली पिढी जी आसा म्हापशेकारांची तेन्ना सगळ्या जाणट्यांनी भुरग्यांनी हे जनरेशन फुडें व्हरपाक फुडें वनभोजन करपाक प्रत्येकाने आपले सहभाग करपाक आनी प्रत्येक घरांतलो मनीस त्या दिसा म्हाका तरी दिसता हे म्हापशेकार हे नात्यान प्रत्येक घरांनी त्या दिसा शिवराक दवरपाचें आनी प्रत्येक घरांतल्या एका मनशांनी आपूण सहभागी जावपाचें म्हणून हांव विशेष विनंती करता. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.